ऑल मी डॉक्टर नेत्रा. मैत्रिणीने विचारलं ह्या विकेंडला काय केलं, कुठं फिरायला गेला. दरवेळी कुठेतरी फिरायला जाणं किंवा दरवेळी सगळे जे करतायत ते करणं आणि याचं एक कंपल्शन वाटणं, फोमो ज्याला असं म्हणतात, फिलिंग ऑफ मिसिंग आउट, की सगळेजण जे करतायत ते मी करायलाच पाहिजे, नाही तर मग मी थोडी बॅकवर्ड आहे किंवा आमची फॅमिली बॅकवर्ड आहे, माझे विचार बॅकवर्ड आहेत, असं काहीतरी दुसऱ्याला दिसेल आणि मग मी किती फॉरवर्ड आहे किंवा मी किती ॲडव्हान्स्ड आहे किंवा मी कशी सगळ्याच्या बरोबर आहे हे दाखवण्याची जी केविलवाणी गोष्ट आणि केविलवाण्याचा प्रयत्न सगळ्यांचा चाललाय ना, हा फार स्ट्रेसफुल आहे. आता विकेंडला काय केलं, प्रत्येक विकेंडला काही करणं शक्य नाही आणि विकेंड हा तुम्हाला रेस्टसाठी असतो. विकेंड हा पुढचा आठवडा प्रिपेअर करायसाठी असतो, निदान माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी. संपूर्ण पुढचा आठवडा स्ट्रेसलेस जावा, कसलाही स्ट्रेस येऊ नये, पूर्ण छान प्लॅनिंग असावं आणि पूर्ण आठवडा शांतपणे व्यवस्थित जावा याचं प्लॅनिंग करायसाठी आणि रेस्ट करण्यासाठी मिळालेले 2 दिवस म्हणजे विकेंडचे दिवस. हे माझं साधं सरळ गणित आहे. कधीतरी बाहेर फिरायला जाणं, कधीतरी एखाद्या वेळी प्लॅन करणं इज डिफरंट थिंग. पण प्रत्येक वेळी मला स्टेटसला आणि माझ्या स्टोरीजना काहीतरी लावायला पाहिजे, लोकांना दिसायला पाहिजे आम्ही किती फिरतोय, आम्ही किती आनंदात आहे. मला एखादा ड्रेस बसत नाहीये, मला एखाद्या ड्रेसची स्टाईल सूट होत नाहीये, तरीही मी तो बळजबरीनं घालते, कारण मला लोकांना दाखवायचं आहे की मी अशा पद्धतीचे ड्रेस घालतीये. माझे केस कुरळे आहेत, मी महाराष्ट्रीयन आहे, माझे केस सेमी कुरळे आहेत, काळे आहेत, तरी सुद्धा मला ते स्ट्रेट करायचे आहेत. माझ्या चेहऱ्याचा रंग सावळा आहे, तो मला कॉम्प्लिमेंट करतो, तरीही तो मला ॲबनॉर्मली फिल्टर्स लावून गोरा करायचा आहे. माझ्या डोळ्याचा रंग काळाभोर आहे, तो मला फिल्टर्स लावून बदलायचा आहे. माझा ॲक्सेंट मला बदलायचा आहे, मला माझी भाषा बदलायची आहे, मला माझं फूड बदलायचं आहे, मला सगळं बदलायचं आहे. कशासाठी? तर फिलिंग ऑफ मिसिंग आउट. मी ह्या सगळेजण जो दिखाऊपणा करताय तो दिखाऊपणा मलाही करायचा आहे, नाहीतर मला अशी भीती आहे की मी कुठंतरी या सगळ्या फ्लोमध्ये मिस आउट होईन, मला लोक बॅकवर्ड म्हणतील. दारू पिणं, अगदी स्वच्छ मराठी भाषेमध्ये सांगतं, हा आपल्याकडे टॅबू होता. म्हणजे ते बोलणं, दारू हा शब्द बोलणं सुद्धा एक अशी लाजिरवाणी गोष्ट होती. आणि आता आपण इंटेरियर्स बघतो तर घरामध्ये बार्स बनवलेले असतात. कशासाठी चाललंय हे? आम्ही किती मॉडर्न आहे, आम्ही किती वेस्टर्नाइज आहे हे दाखवण्यासाठी. पोळी भाजी भात आमटी, आपल्या पारंपरिक कोशिंबिरी, आपले सगळे सार, अनेक उसळींचे प्रकार, अनेक रश्श्याचे प्रकार मागं पडत चालले. आपण तेच इतर गोष्टी खातोय, भले त्याला चव असू दे अगर नसू दे. कशाच्या भीतीनं? फोमोच्या भीतीनं. या सगळ्या गोष्टी सोडून द्या, जसं आहे तसं निवांत राहावा. सगळ्या आपल्या गोष्टी आपल्याला कॉम्प्लिमेंट करणाऱ्याच बनलेल्या असतात. आपली स्किन, हेअर, स्किन कलर, बॉडी टाईप, आपली राहण्याची पद्धत ही तुमच्याप्रमाणे निवडा, इतरांप्रमाणे नाही.